तर चला मॅचला सुरुवात करा. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला गणराज 11 खेतवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ तो म्हणजे सिंग पॅकर जुगनू सिंग आणि कंपनी आणि हर्षलबाई आणि कंपनी एका बाजूला पाहायला मिळत आहे. टॉस जिंकलाय टीम गणराज 11 या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. परंतु बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर ओमकार देसाई आणि धन्यवाद अभिषेक. डोंगरी स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश सुर्वे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण एक भव्य सत्कार घेणार आहोत. आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करणारी संस्था डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन DSWA. राजेशजी, असेच तुम्ही उच्चांक गाठत राहा. पूर्ण मुंबई तुमच्या सोबत आहे आणि लोकांना चांगले खेळामेळाचे कार्यक्रम देत राहावे अशी शुभेच्छा जावी अभिषेककडे. धन्यवाद. थँक्यू सर. अक्षय पाटील म्हणजेच मोन्या षटक क्रमांक 1 हाताळत आहेत, परंतु या बॉलवर सिंगल. ओमकार देसाई यांचा खेळ आपण पाहतोय आणि ओमकार आणि त्याच्या जोडीला जर आपण पाहिलं तर रोहन ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग. लालबाग येथून आपल्यामध्ये राजू चव्हाण साहेब उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण एक सन्मानित करणार आहोत. राजू चव्हाण साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि हा सत्कार मंचावर होतोय. जाऊया अभिषेककडे. धन्यवाद. थँक्यू. तर अक्षयचा पुढचा बॉल आपण पाहिले तर सरळ विकेट कीपर यांच्या हातामध्ये चाललाय. रोहन आहे स्ट्रायकिंग एंडला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हणजेच एक लेफ्ट हँड. राजू चव्हाण साहेब, भव्य सत्कार. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हे सर्व सत्कार पार पडतायत. गडी बाद झालाय. जाऊया. OTU. येस, थँक्यू सर. आणि या बॉलवर आपण पाहिलं तर विकेट देखील आली आहे. रोहन यांची विकेट. अक्षय पाटील मोन्या यांनी ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. अजून एक खेतवाडीचा गणराज, मुंबईतला सर्वात मोठा गणपती आणि या मंडळाचे उपाध्यक्ष माथुर साहेब यांना मी विनंती करणार आहे, आपण मंचावर यायचं आहे. धन्यवाद सर. माथुर साहेब मंच पे आ जाए प्लीज. वेलकम सर. खेतवाड़ी का गणराज, अगर आगरे में ताज है तो खेतवाड़ी के पास गणराज है. जो हाँ, बस एक फोटो निकाल लेना भाई एक्स्ट्रा. एक नंबर दादा, घेऊन टाक. आयकॉनवर सर्व काय अवलंबून असणार आहे. OTU अभिषेक. थँक्यू सर. तर आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय, परंतु कॅप्टन बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते. तरुण आलेत बॅटिंगसाठी. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट. आतापर्यंतचं समीकरण बोल्ड, क्लीन बोल्ड करून टाकलं होतं फलंदाजाला अक्षयने, परंतु या बॉलवरती चांगली गोलंदाजी. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये 8 डॉट बॉल. अलिबागचा मोन्या म्हणजेच अक्षय पाटील. पहिलं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय, कारण आतापर्यंत फक्त एकच धाव त्याने खर्च केली. विकेट देखील मिळवली आहे, परंतु तरुण आणि ओमकार या दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. चेंज ऑफ पेस, स्ट्रँड डॅन डिलिव्हर्ड, हँड हँडसम, ह्यूज, बिगी 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 सिक्सर बाय तरुण. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खूपच दूर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका, बरोबर सरळ रेषेमध्ये. अगदी असं वाटलं की पहिल्या फ्लोअरवर जाऊन तो बॉल आदळलाय. ॲक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये. यस, तेच झालंय. एवढं दूर मारलाय तरुणच्या बॅट मधून हा षटकार. ज्यावेळेला फटका फसला होता, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, परंतु या बॉलवर सिंगल तर घेतली. दुसरीचा प्रयत्न नो हा कॉल शेवटच्या क्षणाला दिलाय, म्हणजेच काय एक धाव कंप्लीट केली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या धावफलकावर 8. 1 गडी बाद.
ओमकार देसाई आणि तरुण ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना, परंतु कार्तिक दर्जी नवीन गोलंदाज आहे, पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. ओमकार देसाई, मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड आपण पाहतोय बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला. ओ यावेळेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय, डॉट बॉल. कार्तिक दर्जी कौतुक करावं तेवढं कमी आहे या कार्तिकचं, कारण चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये याही गोलंदाजाने केली आहे. डोंगरीचा राजा मोरया माझा, डोंगरीच्या राजाचा आशीर्वाद या सगळ्या संपूर्ण संघावर आहे. तो संघ म्हणजे सिंग पॅकर डोंगरी. प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय जुगनू सिंग आणि कंपनी, परंतु या बॉलवर मोठा फटका, फिल्डर आहेत आणि या बॉलवर आता विकेट. फलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी माघारी परत आहेत. ओमकार आउट. माघारी परतलेत ओमकार, परंतु चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओमकार यांनी. कल्पेशने तो झेल टिपला आणि ओमकार माघारी परतलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो सफल झाले होते. मांडवीचे काजीभाई यांनी कृपया मंचावर येण्याची कृपा करावी. आइए काजीभाई, अस्सलाम वालेकुम. आइए, उनका भी एक बड़ा सत्कार हो रहा है. हाँ, जय महाराष्ट्र. या भाऊ या. काजीभाई यांचा एक भव्य सत्कार. ललित माधव साहेब यांच्या शुभस्ते शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन काजीभाई जय महाराष्ट्र, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. HPL स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी तुम्ही जे लाख मोलाचं सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. रोहित नवीन फलंदाज, चांगला बॉल. रोहितने देखील चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या बॉलवर आता सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकली आणि 10 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हे दर्दी प्रेक्षक पहा, हर्षल स्वतः संघमालक गणराज 11 या संघाचे हर्षल संघमालक आहेत, आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. हर्षलभाई, आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो. आई जगदंबे चरणी प्रार्थना, खेतवाडीच्या गणराजाच्या चरणी प्रार्थना असणार आहे. परंतु जातो मॅचच्या दिशेने. 10 धावा धावफलकावर तरुण. चांगला बॉल फुलर लेनचा होता, परंतु या बॉलवर सिंगल घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. दुसरीचा प्रयत्न थ्रो प्रॉपर एंडला केलाय, परंतु अक्षय कडून चूक झाली आहे. बॉल गॅदर करू शकला नाहीये आणि या बॉलवर आता 2 धावा धावून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 12. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फक्त बॉटम एंडचा वापर केला होता. बॉलला फ्लिक करत असताना डीप मध्ये फिल्डर सचिन बरोबर एंडला थ्रो केलाय, परंतु विकेट किपर अक्षय कडून चूक झाली. बॉल गॅदर केला असता तर फलंदाज बाद होता, हेच मी मगाशी उल्लेख केला होता, परंतु फलंदाजाला मिळाले जीवदान. तरुण बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातात. हा देखील डॉट, रन मिळणार नाहीये. आणखीन एक आता डॉट बॉल. कार्तिक दर्जी 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. एक विकेट देखील त्याने मिळवली आपल्या संघासाठी. म्हणजेच काय, आता षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. 6च्या सरासरीने 12 धावा धावफलकावर झाले, 2 गडी बाद. हा, आणि आयोजन समितीची एक सूचना येते, महत्वाची सूचना आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून आपण ही होंडा शाईन 100 ही दुचाकी देणार आहोत. ही दुचाकी ज्या कोणा खेळाडूला मिळणार आहे
त्या खेळाडूसाठी एक महत्वाची सूचना असेल, या बाईकसाठी कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रो होणार नाही, आपण याची नोंद घ्या. ही बाईक ज्या खेळाडूला मिळेल ती बाईक त्याच खेळाडूकडे असणार आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. होंडा शाईन 100 ही बाईक आपण पाहतोय, बाईक मिळणार आहे मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्कारासाठी. परंतु जो कोण खेळाडू ही बाईक जिंकणार आहे त्या खेळाडूला विनंती असेल कॉम्प्रो करायचा नाहीये या बाईक मध्ये, अथवा आपणास पुढील सगळे पर्व बॅन करण्यात येईल. आयोजन समितीची सूचना आली आहे. धन्यवाद. सचिन कनोजियाचा पहिला बॉल फिरवलाय रोहितने, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 षटकार. टाळ्यांचा कडकडाट, चिट्यांची बरसाऊट, डगआउट खुश आहे कारण षटकार आला आता हा रोहितच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर बॉल मिनी हेलिकॉप्टर आणि बरोबर हा लँड झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा वसूल. पहिल्याच बॉलवर सचिनचं स्वागत केलंय षटकार ठोकून फलंदाज रोहितने. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 19. 19 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. गणराज 11 आणि सिंग पॅकर डोंगरी हा सामना, दुसरा उपांत्य फेरीचा सामना. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय षटकार ठोकलाय, खूपच सफल आले होते. ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन बॉल पिक करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा वसूल. यावेळेला तरुण खडे खडे नाम हे बडे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. कमबॅक केलंय सिंग पॅकर डोंगरी या संघाने या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले. वा, उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार, आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार आलाय तरुणच्या बॅट मधून. द कॅपिटल लीडिंग फ्रॉम द फ्रंट. काय षटकार ठोकलाय. व्हॉट अ शॉट, द शॉट ऑफ द नाईट. आजच्या रात्री तिला महत्वाचा क्षण. 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा धाव फलकावर झाल्यात. आणखीन एक बॉल. चिमणी उडालीये दूर आणि बॉल चाललाय दूर 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 दूर, खूप दूर, षटकार. काय फलंदाजी केली आहे तरुणच्या बॅट मधून. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 2 षटकार आले आणि काय सामना रंगलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर रोहितच्या बॅट मधून आला, परंतु तरुणच्या बॅट मधून सलग 2 बॉलवर 2 षटकार. तरुणच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये म्हणजे आतापर्यंत 1500 रुपये ओमकार 11 गिरगाव तर्फे जाहीर करण्यात आलेले आहेत. ओमकार गिरगावचा खेळाडू तरुण बेस्ट, जो दावा काढतो भरभरून तो आहे तरुण. काय जबरदस्त फलंदाजी दाखवली आहे. ओव्हर टू यू अभिषेक. आणखीन एक बॉल चाललाय दूर 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 दूर, खूप दूर. तरुण इज ऑन फायर नाऊ. काय फलंदाजी केली आहे. अंतिम रजनी या स्पर्धेची, अंतिम रजनीमध्ये छाप सोडली आणि हे आपण पाहतोय. दर्दी प्रेक्षक तरुणचे चाहते मैदानात आलेत. षटकारांचा पाऊस या खेळाडूने पाडलाय. नाव आहे तरुण बिस्ट. अफलातून कामगिरी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सगळ्या प्रेक्षकांची पावलं वळत आहेत कारण तरुणची फलंदाजी, आणि म्हणूनच की काय तरुणच्या या बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सगळ्यांचं लक्ष आणि हे सेल्फीज. चला सगळ्यांना विनंती आहे प्लीज, सगळ्या चाहत्यांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. 500 रुपये ओमकार 11 गिरगाव तर्फे प्रत्येक षटकारासाठी. बघा मित्रांनो, पुढच्या वर्षी आपण स्पर्धेमध्ये एक सेल्फी पॉइंटच बनवणार आहोत. तुमच्या आवडत्या खेळाडूंबरोबर दिवसभर सेल्फी काढत राहा. हां, पण आता मात्र सहकार्य द्या कारण आपल्याला जी वेळेची मुभा आहे ते लक्षात ठेवा. मात्र एकच गोष्ट सांगेन, तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी, तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी. आणि जर सिंग पॅकर्स हा सामना जिंकला तर प्रेक्षक काढतील
तरुण बरोबर सेल्फी. वा तरुण वा, पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केले तरुण यांनी. षटकारांचा पाऊस या खेळाडूने पाडलाय, 4 षटकार आतापर्यंत. काय फलंदाजी केली आहे तरुण यांनी याच ओव्हर मध्ये, 4 षटकार आतापर्यंत. परंतु या बॉलवर चांगला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून एक बक्षीस आलंय. केली आहे. अभिषेक तुला थांबवतोय. प्रत्येक गडीसाठी हर्षल लकेशी यांच्याकडून 1000 रुपये आहे. धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला तर 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 38 धावा धावफलकावर झालेत. 44 धावा धावफलकावर झालेत. 44. चला माफ करा, 38 धावा धावफलकावर झाल्यात. परंतु अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि सागर आलेत. सागरचा पहिला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. एकोणचाळीस धावा धावफलकावर झाल्यात. 2 गडी माघारी परतलेत. ओ चांगला बॉल, स्विंग अँड मिस, परंतु विकेट कीपर कडून थोडीशी चूक झाली होती. थ्रो तर केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव आता कंप्लीट देखील केली आहे. लेग बायची धाव असणार आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 40 या आकड्यावर. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या डावातील शेवटचे 5 बॉल शिल्लक. तरुणने काय बॅटिंग केली आहे. हॅट्रिक झाल्यावर हर्षल लकेशी कडून 5000 रुपये आहेत गोलंदाजाला. धन्यवाद. चला हॅट्रिक साठी देखील 5000 रुपयाचा पुरस्कार आलाय हर्षल यांच्याकडून. परंतु रोहित यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहेत. डीप स्क्वेअर लेगची दिशा निवडली होती. या बॉलवर सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 41 आणि 2 गडी माघारी परतलेत. तरुण बॅटिंग साठी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. तरुण काय बॅटिंग केली या खेळाडूने. आणखीन एक बॉल. हा बॉल एवढ्या दूर मारलाय, चाललाय बरोबर रेल्वे रुळावर. आणखीन एक षटकार. तरुणने केली आहे बॅटिंग मन भरून. षटकार आलाय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 47. 47 धावा धावफलकावर झाल्यात आणि अजूनही आपण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 13 बॉल मध्ये नॉट आउट 35 धावा. तेरा बॉल मध्ये नॉट आउट 35. 5 षटकार, 5 गगनभेदी षटकार त्याच्याच फलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. 5 डॉट देखील, 3 सिंगल, 1 दुहेरी धाव. स्लोअर 1 बॉल. चेंज ऑफ पेसचा वापर केला होता परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार. बरोबर
एंडला थ्रो केला, एकच जाव, सिंगल कंप्लीट. 48 धावा धाव फलकावर. रोहितही मोठा फटका खेळू शकतो. या आधीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलंय पहिल्याच बॉलवर षटकार त्याने ठोकलाय, परंतु आता संधी आहे आणि यावेळेला म्हटल्याप्रमाणे उल्लेख केला होता या खेळाडूचा, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि या बॉलवर आता फलंदाज रोहित आउट. ऑन स्क्रीन आपण पाहतोय हा झेल टिपला होता कार्तिकने आणि यस त्याने प्रयत्न चांगले केले होते. कार्तिक दर्जीने काय झेल टिपला. श्रीलेश आमरे म्हणजेच बंड्या बॅटिंगसाठी आलेत. 48 धावा धावफलकावर झाल्या, 3 गडी माघारी परतलेत. ओ यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु या बॉलवर चांगली फिल्डिंग देखील केली आहे आणि धावबाच्या स्वरूपात मात्र फलंदाज माघारी परतलेत. परंतु काय बॅटिंग केली आहे तरुण यांनी. संघाला गरज असताना आपण पाहिलं तर तरुण यांच्या बॅटमधून धावा आल्या. 14 बॉल मध्ये नॉट आउट. 36 धावा झाल्या धावफलकावर. 49 जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. तर या खेळाडूने गाजवली आहे अफलातून कामगिरी या मॅच मध्ये. काय बॅटिंग केली आहे तरुण बीसने, परंतु श्रीलेश आंबरे त्याचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट केली आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 49 धावा धावफलकावर, 50 धावांची गरज. तरुण बीस यांना आपण पाहतोय 14 बॉल मध्ये नॉट आउट. 5 षटकारांच्या मदतीनं 36 धावा त्याने केल्या आहेत. 5 डॉट बॉल, परंतु 4 सिंगल, 1 दुहेरी धाव आणि त्याच्या जोरावरच आतापर्यंत आपण पाहिलं तर डोंगर रचलाय. सिंग पॅकर या संघाने 49 धावांचा 50 धावांचं टार्गेट सेट केलंय. 24 बॉल मध्ये 50 धावा करायच्या आहेत.
चला सामन्याला सुरुवात करा. पंचांना विनंती असणार आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 50 धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी सचिन आणि जोडीला अक्षय पाटील मोन्या अलिबागचे खेळाडू आहेत. अक्षय पाटील आयकॉन खेळाडू म्हणून टीम गणराज 11 या संघामधून खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु 24 बॉल मध्ये 50 धावा करायच्या आहेत. अक्षय पाटील मोन्याला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. 24 बॉल मध्ये 50 धावा करायचे आहेत. पहिला बॉल तरुण. हो पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ विकेट किपर ओमकार यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल. प्रचंड वेगातला हा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर. काहीच उत्तर नव्हतं फलंदाज अक्षय पाटील मोन्याकडे. हा डॉट बॉल. या बॉलवर देखील आता धाव मिळणार नाहीये. फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय. डॉट बॉल. लगातारचे 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज तरुणने. 22 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 22 बॉल मध्ये 50 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर बॉल पायाने अडवला. हा डॉट बॉल. हो यावेळेला हा फटका फसला होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आणि या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. सेमीफायनलचा सामना. इथून पुढे कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे ते महत्वाचं असणार आहे. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर संघ दाखल झालाय फायनल मध्ये तो म्हणजे टीम बापदेव रियांश वॉरियर्सचा संघ. परंतु हे प्रेक्षक आणि पाठीराखी आपण पाहतोय. सचिनला बॅटिंग करावी लागेल कारण सचिनच्याच ओव्हरमध्ये तरुणने ठोकलेले ते षटकार आठवावे लागतील. परंतु 1 धाव आता धावफलकावर झाली आहे. यावेळेला उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला षटकार फलंदाज सचिनच्या बॅट मधून. सिक्सर. रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी बॅटिंग करत असलेल्या संघाने. रिव्ह्यू घेतलाय आणि त्या रिव्ह्यूची आता पडताळणी केली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळला होता परंतु या बॉलवर षटकार आलाय आणि बॉल डीप होत होता, खाली जात होता, म्हणूनच की काय अगदी योग्य डिसिजन दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. परंतु 7 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. एक षटकार आतापर्यंत सचिन यांच्या बॅटमधून. यावेळेला चांगला बॉल कव्हरची दिशा निवडली परंतु शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. थ्रो तर केला. 1 धाव कंप्लीट आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 8.
यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून फटका, परंतु संधी आहे बॉलला रोखण्यात यशस्वी देखील झालेत. 2 धावा कंप्लीट आणि आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 40. तर भूषण गोळे जरा मंचावर यायचा आपण. भूषण गोळे मेन्स लाऊंज कडून तुम्हाला एक टी शर्ट आहे आणि एक 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुमच्यासाठी आलंय. भूषण गोळे, सुयश डोंबलेकर यांच्याकडून. भूषण गोळे या, थँक्यू. एक टी शर्ट आहे तुम्हाला गिफ्ट म्हणून. थँक्यू सो मच अँड विश यू गुड लक. ओव्हर टू यू अभिषेक. यस, मेन्स लॉन्ज म्हणजेच शिरवंजी यांच्याकडून ही टी शर्ट दिली जाते भूषण गोळे यांना. तर हे आपण पाहतोय प्रेक्षक मुंबई पोलीस जिमखाना वरच्या पहिल्या माळ्यावरच्या गॅलरीमध्ये उभे राहून या स्पर्धेचा आनंद घेतात. आमच्या महिला भगिनी देखील आहेत, प्रेक्षक देखील आहेत. परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावर. आणि संपूर्ण आयोजन समिती आकाशजी चाबुकस्वार साहेब, ललितजी माधव, त्याचप्रमाणे जितेंद्रजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे विनयजी भोजने. सहकार्य करा वेळेच्या बाबतीत प्लीज. अजून फायनल खेळवायची आहे, बक्षीस द्यायचे आहेत. वेळेच्या बाबतीत फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये एवढा वेळ लागता कामा नये. चला वेळेवर लक्ष द्या. ऑलरेडी टाइम सेट केलेला आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण पाहिलं तर टाइम समाप्त झालाय. किती झाला टाइम तुला विचारतो मी. 6 मिनिटाचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आपण याची नोंद घ्यायची आहे कारण वेळेचं देखील बंधन आहे. आपण याची नोंद घ्या. परंतु नवीन गोलंदाज आहेत रोहित, षटक क्रमांक 2 रोहित आलेत गोलंदाजीसाठी. 11 धावा धावफलकावर. 1.1 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. यावेळेला बॅकफुटवर आलेत. मोठा फटका अक्षय आणि बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चौकार. अक्षय पाटील मोन्या यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर येऊन बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा आल्यात. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. 15 धावा धावफलकावर झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं समाप्त करायची आहेत. आपण याची नोंद घ्या. टीम सिंग पॅकर अथवा आपणास शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 128 चौकार, 139 षटकार लगावले गेलेत. हा रेकॉर्ड प्रोलिंगच्या माध्यमातून दाखवला जातोय. परंतु नेक्स्ट बॉल, या बॉलवर फटका फसलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू झालेला आहे. 1 धाव कंप्लीट आणि 1च धाव मिळणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर. 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 50 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग दोघांनाही करावी लागेल या मॅच मध्ये. हर्षलबाई यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जुगनू सिंग आणि कंपनी हा संघ आपण पाहतोय. सिंग पॅकर गतवर्षी देखील चांगला खेळ केला होता सिंग पॅकर या संघाने. परंतु सचिनवर आता सगळ्यांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. 50 धावा करायचे आहेत. 16 धावा धावफलकावर. उलट्या बॅटने फटका. व्हॉट अ शॉट. बॉल आता चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा चौकार सचिनच्या बॅट मधून.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उलटा बॅटने फटका, सुरेख स्ट्रोक आहे. बरोबर बॉल पिक केला आणि त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा आल्यात आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. अजून सामना जिंकण्यासाठी 30 धावा करायचे आहेत. 14 बॉलचा काही शिल्लक आहे. यावेळेला मोठा मोठा धमाका केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार फटका. हर्षल भाई यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. खुश आहेत हर्षल भाई सचिनचं प्रदर्शन. चार धावा चौकार. पंचांचा निर्णय आलाय. 4 धावा आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला दिशा दिली. अगदी योग्य डिसिजन दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. पहा वेल एज्युकेटेड पंच आहेत सर सुबोध गडसे, रवींद्र चेलवणकर, महेश चेलवणकर आणि अभि परब. परफेक्ट डिसिजन, योग्य डिसिजन दिला गेल्या पंचांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. तो यहाँ पर लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 चौकार लागल्यावर 1000 रुपये हर्षल लकेशी कडून आहेत. मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. येस थँक्यू सर. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 26 धावा धावफलकावर. परंतु कंपॅरिझन कडे देखील आपण लक्ष घालूयात. कंपॅरिझन आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सिंग पॅकर डोंगरी या संघाच्या धावा होत्या 12. 2 गडी गमावले होते. परंतु गणराज 11 खेतवाडी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर झालेत. आता 12 बॉलचा काही शिल्लक असणार आणि 12 बॉल मध्ये 24 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 26 धावा धावफलकावर. 26 ऑन बोर्ड. 12 बॉल 24 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. चला थोडं स्पीडअप घ्या. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. चला 12 बॉल मध्ये 24 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. चला टीम अडल टीम मीटिंग घेऊ नका. टीम सिंग पॅकर वेळेचं बंधन आहे. फायनलचा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. प्राइस डिस्ट्रीब्युशन देखील आहे. वेळेची मर्यादा आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. येस फायनल मॅच देखील आहे आणि फायनल मॅच झाल्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन देखील होणार आहे. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. ओमकार देसाई यांना आपण पाहतोय. मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड. आखाती देशांमध्ये जाऊन देखील आपण पाहिलं तर या खेळाडूने स्पर्धा गाजवल्या आहेत. युरोपमध्ये जाऊन देखील आपण पाहिलं तर क्रिकेटचा खेळ त्यांनी केलाय आणि हाच मुंबईचा हा ब्रँड आपण पाहतोय. ओमकार देसाई. मागील मॅचचा विचार केला तर 8 बॉलमध्ये 23 धावा आणि 2 रनआउट आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला होता ओमकार देसाई यांनी. सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय. परंतु 12 बॉलचा काही शिल्लक आहे. 24 धावा करायचे. शेवटचे 4 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. ओमकार आपण नोंद घ्यायची आहे अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. 4 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त करा. आपण याची नोंद घ्या. श्रीलेश आंबरे म्हणजेच बंड्या, डोंगरीचा बंड्या षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील. मोनेला आपण पाहतोय. परंतु सचिन 6 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 18 धावांवर बॅटिंग करतोय. सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला. चला वेळेवर लक्ष द्या तरुण. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. सिंगलच मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 27 धावा धावफलकावर. 2.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 13 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. 27 ऑन बोर्ड. चला वेळेवर लक्ष द्या. मी पुन्हा एकदा विनंती करतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं कारण 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरचा जो प्लेयर आहे तो मात्र 30 यार्ड वर्तुळामध्ये येईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं समाप्त करायची आहे. स्पर्धेचा नियम आहे कारण वेळेचं बंधन आहे. वेळेवर लक्ष द्या तरुण. पुन्हा एकदा विनंती करतोय. 27 धावा धावफलकावर. 27 ऑन बोर्ड. परंतु सचिनचा खेळ आपण पाहतोय. कॅप्टन आहे.
ओ हो बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. मॅच ऑन. गुडगा टेक सिक्सर देख षटकार उडवलाय. रन झाले धाव फलकावर 33. 33वा धाव फलकावर. ऍक्शन रिप्ले. स्टेप आउट झाला होता. बरोबर बॉल पिक केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे चाहते मैदानात आलेत. षटकार आलाय सचिनच्या बॅट मधून. खुश आहे डगआउट. गणराज 11 खेतवाडी या संघाचा. धावा झाल्या धाव फलकावर 33. चला वेळेवर लक्ष द्या. ज्यावेळेला फक्त चेंडूला सन्मान दिलाय. एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली आहे. सिंगल कंप्लीट. धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोचली आहे धाव फलकावर टीमची आता 34. 34 धावा. गतवर्षी देखील या सचिनने इस्लाम जिमखाना गाजवला होता. काय खेळ केला होता याच सचिनने. परंतु याही वर्षी चांगला खेळ आतापर्यंत केलाय. टीम गणराज 11 खेतवाडी या संघासाठी बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा ठरला होता, परंतु त्याची उणीव आता पूर्ण भरून काढतोय हा खेळाडू. ओ आता मोन्याच्या बॅट मधून मोन्या षटकार. अलिबागचा मोन्या मैदानात आला. ऍक्शन रिप्ले. सचिनच्या बॅट मधून देखील षटकार आणि त्यानंतर आता मोन्या अलिबागवाला षटकार त्याच्या बॅट मधून देखील आलाय. सेल्फीज घेतल्या जातील. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानात. षटकार आला मोन्याच्या बॅट मधून. धावा झाल्या धाव फलकावर 40. 10 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय सामना रंगलाय. दोन्ही फलंदाज सामना फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये आहेत. 8 बॉल मध्ये नॉट आउट 25 धावा. चांगली साथ दिली अक्षय पाटील मोन्याने. 8 बॉल मध्ये नॉट आउट 15 धावा त्याने देखील केल्यात. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. श्रीलेश आमरे कमबॅक करावा लागेल. आणि हे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय सेल्फीज घेतल्या जात आहेत. ते चाहते आहेत, क्रिकेटचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी. वा हर 6 पे 5,000 और एक मारेगा तो 5,000 है. हर्षल लकेश्वरी. अरे भाई अक्षय पाटील मोन्या आणि सचिन काय बॅटिंग केली आहे दोघांनीही. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि फक्त आता 3 धावा करायच्या आहेत. 8 बॉल मध्ये नॉट आउट 25. 10 बॉल मध्ये आपण पाहिलं तर नॉट आउट 22 धावांवर अक्षय पाटील बॅटिंग करतायत. वा 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 सचिन खुश आहेत. अक्षय पाटीलने देखील चांगली साथ दिली सचिनला. कॅप्टन कर्णधार हर्षल भाई देखील खुश आहेत. वीरेन भाई देखील खुश असतील. संघ व्यवस्थापक म्हणून वीरेन भाई आपलं देखील अभिनंदन असणार आहे, कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. अंतिम फेरीमध्ये आपण पाहिलं तर बापदेव रियांश वॉरियर्सच्या संघाने ऑलरेडी धडक मारली आहे, परंतु चालू असलेल्या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा धाव फलकावर होत्या. सिंग पॅकर डोंगरी या संघाच्या 2 गडी माघारी परतले होते, परंतु गणराज 11 काय खेळ केलाय. पहिल्याच 3 ओव्हरमध्ये 47 धावा धाव फलकावर, परंतु 6 बॉलमध्ये आता 3 धावा करायच्या आहेत. आणि 6 बॉल हाताळण्यासाठी ओमकार देसाई स्वतः गोलंदाजी ट्रॅकवर. अजूनही मॅच संपलेली नाहीये. ओमकार देसाई कारनामा करतील का. पहिला बॉल आणि बॉल गेला आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि सामना फिनिश. अभिनंदन गणराज 11 खेतवाडी संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. अक्षय पाटील मोन्या आणि सचिनने सामना फिनिश. हळक जुगनू सिंग आणि कंपनी खूप चांगला खेळ केला. ओमकार देसाईने चांगला खेळ केला. तरुण बीसने
परंतु आता सचिन आणि मोन्याला खांद्यावर उचलून घेतलं जात आहे. अभिनंदन गणराज 11. तर सचिन कनौजियासाठी 500 रुपयाचा अवॉर्ड आहे. सर तुम्ही द्या ना. चला आता अंतिम सामनाचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. अभिषेक प्लेयर ऑफ द मॅच कोण आहे? अभिषेक सचिन कनौजियासाठी 500 रुपयाचा अवॉर्ड आलाय. अक्षय पाटील मोन्या ठरलेत मॅन ऑफ द मॅच. अक्षय पाटील मोन्या मंचावर या. अक्षय पाटील मोन्या प्लेयर ऑफ द मॅच अक्षय. आणि 500 रुपयाचं बक्षीस इथे सचिनसाठी सुद्धा आलंय. चला अक्षय पाटील मोन्या प्लेयर ऑफ द मॅच लवकर या. सचिनसाठी सुद्धा